वाचलेलं आवडलेलं या सत्रामध्ये नमस्कार. वाचलेलं आवडलेलं या सत्रामध्ये आजचं 19वं पुस्तक. मागचं 18वं जे पुस्तक होतं ते निवडक बाबूराव अर्नाळकर हे पुस्तक होतं आणि या पुस्तकाबद्दल मी बोलावं, बाबूराव अर्नाळकरांबद्दल बोलावं असा आग्रह किंवा अशी सूचना मला नयन कुलकर्णी यांनी दिली होती आणि त्यांच्या आग्रहामुळे मी हे पुस्तक घेतलं होतं. पण त्यांचा उल्लेख अनवधानानं करायचा राहूनच गेला. तर आज मी पुन्हा त्यांचे आभार मानते. आभार यासाठी मानते की नारायण धारप असो का बाबूराव अर्नाळकर असो, या दोघांची पुस्तकं परत एकदा वाचताना मला जो आनंद मिळाला तो शब्दातीत आहे. आणि या आनंदामुळे किंवा त्यांचा पुन्हा एक प्रभाव जो मनावर पडला, त्यामुळे माझ्या 2 कथा आकाराला आल्या, एक गूढ कथा आणि दुसरी रहस्य कथा. तर लवकरच मी ती सुद्धा त्या कथांबद्दल सुद्धा आपल्याशी बोलेन. पण याचं श्रेय मी नयन कुलकर्णी यांनाच देईन. आजचं जे पुस्तक आहे, आजचं पुस्तक जे आहे ते माझं अत्यंत आवडतं असं पुस्तक आहे. आणि हे पुस्तक माझा कुठलाही मूड असो, म्हणजे अगदी एखाद्या वेळेस थोडंसं जास्त दिवसभर धावाधाव झाली असेल, थोडासा वैतागलेला मूड असेल, तरी सुद्धा हे पुस्तक हातात घेतलं की जादूची कांडी फिरावी असं होतं. आणि हे पुस्तक चेहऱ्यावर हसू तेवढंच उमलवून आणतं. त्यामुळे मला हे पुस्तक खूप आवडतं. आणि या पुस्तकाचा लेखक जो आहे त्याच्यावर मीच काय पण अख्ख्या जगानं जीव ओवाळून टाकावा, खूप भरभरून प्रेम करावं असा हा लेखक आहे. आणि या पुस्तकाचं नाव आहे आजच्या शुअरली यू आर जोकिंग मिस्टर फाइनमन. आणि पुस्तकाचा लेखक तुम्ही ओळखलाच असेल की रिचर्ड फाइनमन हा शास्त्रज्ञ या पुस्तकाचा लेखक आहे. आणि रिचर्ड फाइनमन बद्दल बोलायचं झालं तर मी नेहमीच अनेक व्याख्यानांमधनं या शास्त्रज्ञाला वगळूच शकत नाही, म्हणजे याचा उल्लेख झाल्याशिवाय मला स्वतःलाच चैन नाही पडत. तर हा शास्त्रज्ञ कोण नव्हता, म्हणजे हा भौतिक शास्त्रज्ञ, हा एक छान चित्रकार, हा कुशल काय म्हणतो आपण एक संगीत तज्ज्ञ, नॅनो टेक्नॉलॉजीची चाहूल पहिल्यांदा कोणाला लागली असेल आणि कोणी त्यावर सूचक भाष्य केलं असेल तर ते सुद्धा रिचर्ड फाइनमन यांना. रिचर्ड फाइनमन हा स्वतः क्वांटम मेकॅनिक्स, क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स थिअरी आणि भौतिकशास्त्र या विषयांमध्ये त्याचा सखोल असा अभ्यास होता. गणितामध्ये सुद्धा त्याचा हात कोणी धरू शकत नसायचा. तर हा रिचर्ड फाइनमन म्हणजे जेवढ्या सगळ्या कुठल्या शाखा असतील, अगदी इतिहास सुद्धा असेल, तर अशा सगळ्या शाखांमध्ये त्यांनी डोकावून नुसतं बघितलं नाही, तर त्याचा प्रचंड असा अभ्यास सुद्धा केला. आणि आणखीन आवडण्याचं कारण म्हणजे त्याच्यातला मानवतावाद. तो जन्मानं जीव असला तरी सुद्धा तो मानवता हाच धर्म मानायचा. त्यामुळे हा शास्त्रज्ञ मला स्वतःला आवडतो, म्हणून त्याचा हे पुस्तक आज घेताना तुमच्याशी गप्पा मारताना मला खूप आनंद होतोय. विज्ञान किती सुंदर दिसतं किंवा असतं हे बघून रिचर्ड फाइनमन अगदी थक्क होत असे. त्याच्यामध्ये काहीतरी विलक्षण गुणधर्म असला पाहिजे. आणि म्हणूनच रिचर्ड फाइनमन वर सुद्धा जगभरातले लोक जीव ओवाळून टाकत. गणित आणि विज्ञान यासारखे विषय, कठीण विषय, म्हणजे अगदी सोपे करून सांगण्यात त्याचा हातखंडाच होता. एखाद्या प्रक्रियेत इलेक्ट्रॉन कसा वागेल हे समजण्यासाठी आपणच जर इलेक्ट्रॉन असतो किंवा असलो तर काय घडेल याचा तो विचार करायचा आणि मग शिकवायचा. म्हणजे त्याचा ही जी पद्धत होती ना, ती खूपच अनोखी अशी पद्धत होती. हा प्रचंड बुद्धिमान असलेला हा शास्त्रज्ञ, पण याच्यामध्ये बुद्धीचा जरा देखील गर्व नव्हता. ल्युसिल आणि मेलविल हे त्याचे आई वडील, आणि मेलविल त्याचे वडील, त्यांचा प्रभाव मला असं वाटतं की रिचर्ड फाइनमनवर आयुष्यभर राहिला. कारण मेलविल मध्ये हे सगळे म्हणजे स्वभावामध्ये गुणधर्म होते जे रिचर्ड फाइनमन मध्ये होते. मेलविल सुद्धा म्हणजे इतक्या गोष्टींचा अभ्यास करायचा, पण तो कधीही मला सगळं कळतं, मला सगळं येतं असं कधीच दाखवायचा नाही. विशेषतः मुलांसमोर, म्हणजे पालकांना तर ही गोष्ट अगदी लक्षात घेण्यासारखी आहे की मला कळतं आणि तुला काय कळतं. हा जो थोडा आविर्भाव असतो तो मेलविलच्या वागण्यात अजिबात नसायचा. उलट तो आपल्या मुलांशी, म्हणजे रिचर्ड फाइनमनची बहीण होती जोआन नावाची,
या दोघांशी वागताना मेलविल असं रोज काहीतरी गमती जमती सांगायचा की आज रस्त्यात कसा मी माझं स्वेटरच कुठेतरी विसरून गेलो, किंवा मला रस्त्यात एक माणूस भेटला आणि त्याच्याशी मी तासभर बोललो पण मला त्याचं नावच नाही आठवलं शेवटपर्यंत. म्हणजे आपण कसे विसरभोळे आहोत, कसे आहोत, म्हणजे आपल्याला फार काही आपण बुद्धिमान ज्ञानी माणूस आहोत असा आविर्भावच त्याच्या वागण्यात नसायचा. आणि अतिशय खेळकर पद्धतीने हसून खेळून त्या घरातलं वातावरण असायचं. आणि हा परिणाम रिचर्ड फाइनमननी म्हणजे लहानपणापासून हे वातावरण बघितल्यामुळे त्याच्या मनावर नक्कीच झाला. हा मेलविल जो होता तो रिचर्ड फाइनमनला म्हणायचा, रिटी बेटा, आपल्या रोजच्या जगण्यातलं ऊर्जेचं खेळणं बघ, किती विलक्षण असं असतं. सूर्यकिरणांमधून ऊर्जा झाडांमध्ये शिरते, फळा फुलांमध्ये ती साठते आणि आपण खाल्लेल्या अन्नातून ती ऊर्जा आपल्या स्नायूंमध्ये जाते. तीच ऊर्जा आपल्या चालण्या बोलण्यातून वाहत असते. बोटांचे स्नायू वापरून आपण तीच ऊर्जा स्प्रिंगची चावी फिरवून खेळण्यामध्ये भरतो. मग खेळण्यातलं माकड तीच ऊर्जा वापरून टाळ्या पिटत आपल्या समोर येतं आणि नाचत नाचत पुढे जातं. आपल्या वडिलांप्रमाणेच एखादी गोष्ट सोपी करून कशी सांगायची हे रिचर्ड फाइनमन याच काळामध्ये शिकला. एखादी गोष्ट जाणून घ्यायची असेल तर आधी तिचा गाभा समजून घ्यायला हवा, असं मेलविल रिचर्डला सांगत. लहानपणी रिचर्ड फाइनमनला घरातले सगळेच रिटी या नावाने हाक मारत. रिचर्डला घेऊन मेलविल घराजवळच्या दाट झाडीत म्हणजे जंगलामध्ये पण अनेकदा फिरायला घेऊन जात असे. आणि मग दोघांमध्ये बापलेकांमध्ये अनेक प्रश्न उत्तर चालत असत. एखादा पक्षी मेलविल रिचर्डला दाखवायचा आणि म्हणायचा, रिटी तो बघ, तो पक्षी आपल्या चोचीत आपल्या चोचीनं ते आपल्या पंखांना का सारखा टोकरतोय. मग रिटी त्या पक्षाचं निरीक्षण करायचा आणि मग सांगायचा की तो पक्षी आपले पंख साफ करायला चोचीचा वापर करत असेल, पण तो आपले विस्कटलेले पंखही सरळ करत असावा असंही रिचर्डला वाटायचं. मग मेलविल त्याला विचारायचा, पण त्या पक्ष्याचे पंख का बरं विस्कटत असतील. तो पक्षी उडताना किंवा खाली जमिनीवर उतरताना ते विस्कटत असतील असं रिटीला वाटायचं. मग तो आपल्या वडिलांना तसं सांगायचा. मग मेलविल म्हणायचा, बघ बरं, तो उडून आल्यावर तसं करतो का जमिनीवर चालताना तसं करतो. मग रिटी तो पक्षी उडताना आणि जमिनीवर असताना काय कृती करतो हे बघायचा. आणि मग त्याचे डोळे उत्तर शोधण्यासाठी वडिलांकडे जायचे. त्यावेळेस मेलविल सांगायचा, अरे, पक्षाच्या अंगावर बारीक किडे असतात आणि ते पंखाच्या मृत कातडीचा भाग खाऊन त्यावर जगतात आणि मग त्या किड्यांच्या अंगातून सुद्धा एक प्रकारचं तेलासारखं द्रव्य बाहेर पडतं. त्या द्रावावर आपल्या डोळ्यांना न दिसणारे असे अतिशय सूक्ष्म किडे जगत असतात. मग ते सगळंच द्रव्य त्या किड्यांनाही पचत नाही. मग नको असलेलं द्रव्य ते आपल्या शरीराबाहेर टाकतात आणि त्या नको असलेल्या द्रवावर सुद्धा काही जीवाणू आणि बुरशीसारखे जीव जगतात. मग रिटीला तो पक्षी आपल्या पंखांना चोचीनं का टोकरत असेल याचं उत्तर मिळायचं. रिचर्डला म्हणजे रिटीला मेलविल विषयी आपल्या वडिलांविषयी प्रचंड प्रेम होतं आणि मेलविल तर जगावेगळाच माणूस होता. म्हणजे आपल्या मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी जे जे करता येईल ते मेलविलनं केलेलं होतं. मेलविल मी म्हंटल जसं स्वतः हुशार होता, पण तो मुलांसमोर ही गोष्ट अजिबात दाखवायचा नाही, तर आपल्याला काहीच कळत नाही असंच दाखवायचा. म्हणजे एखाद्या वेळेस एखादं गणित नाही समजलं आणि ते रिटीने जर म्हटलं की मला हे गणित येत नाही, तर मेलविल म्हणायचं, अरे च्या, हे तर मलाही येत नाही, चल आपण दोघं मिळून प्रयत्न करू आणि याचं उत्तर शोधून काढू. म्हणजे अशा रीतीनं त्याने आपल्या मुलांबरोबरचं नातं जपलं होतं. मेलविल आपल्या मुलांबरोबर सुद्धा खेळण्यामध्ये रमत असायचा, बाहेर भटकायला जायचा. मुद्दाम तो कमी वाहतूक ज्या रस्त्यावर आहे असे रस्ते निवडायचा आणि मग तो शाळेत सोडायला पण यायचा बऱ्याच वेळेस रिटीला. आणि त्यावेळेस जाताना आणि येताना तो रस्त्यात दिसणारे वृक्ष असतील, इमारती असतील, पक्षी असतील, या सगळ्यांबद्दल रिटीशी चर्चा करायचा आणि त्यामधनं अनेक मजेशीर रोमहर्षक गोष्टी रिटीला कळत जायच्या. मुलांबरोबर आपल्या मोठ्या आवाजात गाणं, वाद्य वाजवणं, अशा गोष्टी तर मेलविल घरात नेहमीच करत असायचा. शाळेत असताना आपल्या वडिलांचा या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडल्यामुळे रिचर्ड फाइनमन सुद्धा कविता करायला लागला होता आणि तो चक्क विज्ञानावर सुद्धा कविता करायचा.
तर या कवितेमध्ये त्यानं विज्ञानाची घोडदौड कशी चालू आहे हे सांगितलेलं होतं. एकदा रिचर्डला त्याच्या मित्रानं विचारलं की एक पक्षी दाखवला आणि विचारलं की तुला माहिती आहे का हा पक्षी काय, म्हणजे कुठला पक्षी हा, याचं नाव काय आहे. त्यावेळेस रिटीनं नकारार्थी मान हलवली, कारण त्याला तो पक्षी माहीतच नव्हता. त्यावेळेस त्याचा मित्र म्हणाला त्या पक्ष्याचं नाव ब्राऊन थ्रोटेड थ्रश असं आहे. तुझे वडील तुला काहीच कसं शिकवत नाहीत रे. आणि त्यावेळेस शांतपणे रिटी म्हणाला, अरे माझे वडील मला खूप वेगळ्या पद्धतीने शिकवतात. या पक्षाची 10 भाषेतली नावं माहीत असणं म्हणजे ज्ञान नाही, तिथं फक्त माहिती झाली. पण या पक्षाचं उडणं कसं आहे, तो कुठे वावरतो, त्याच्या सवयी काय आहेत, त्याचा दिनक्रम काय असतो, हे सगळं ठाऊक असणं याला ज्ञान म्हणतात. रिचर्डच्या मनामध्ये कुतूहल जागृत करणं आणि ज्ञानाचा ध्यास घेणं या गोष्टीमध्ये मेलविलनं त्याच्या वडिलांनी खूप सहाय्य केलं होतं. आणि म्हणून रिचर्ड फाइनमनच्या मनातला का हा प्रश्न नेहमीच जागा राहिला. आपल्या विचारांना एका चौकटीमध्ये कधीच बंद करू नकोस असं त्यांनी त्याला सांगितलं होतं आणि हीच शिकवण आयुष्यभर त्याच्या कामी आली. हा जो रिचर्ड फाइनमन होता हा लहानपणी म्हणजे घरामध्ये नेहमीच कचरा असायचा त्यांच्या. याचं कारणच असं होतं की घरची परिस्थिती फार काही चांगली नव्हती. त्यामुळे हा रस्त्यात फुटके पडलेले रेडिओ, कुठे तारा, कुठे काय सायकलचे स्क्रू, असं काय काय शोधून घरी आणायचा आणि घरभर ते पसरलेलं असायचं. तो जे समीकरण किंवा काय सोडवायचा ते पण भिंतीवर सोडवायचा, त्याच्यामुळे भिंती सुद्धा खराब झालेल्या असायच्या. आणि या सगळ्या गोष्टींमुळे शेजारणी त्याच्या आईला म्हणजे ल्युसिलला म्हणायच्या, अगं तुमचं मुलांकडे लक्ष असतं की नाही, काय मुलाचं म्हणजे ही मुलं घराचा पसारा करून ठेवतात आणि तुम्ही काहीच बोलत नाही. त्यावेळेस ल्युसिल हसून त्यांना म्हणजे काही उत्तर द्यायची नाही, पण त्यांना सांगायची की माझी मुलं खूप गुणी आहेत, कारण तिला माहित होतं की आपली मुलं जे काय करतील ते चांगलंच करतील. त्यामुळे घरामध्ये ती मुलांना कधीही रागवायची नाही की तुम्ही हे करू नका, इथे का ठेवली वस्तू ही का नाही आवडली असं काही. आणि त्यामुळेच मेलविल आणि ल्युसिल यांच्या वागण्यामुळे झालं असं की रिचर्ड फाइनमन हे तुटके फुटके रेडिओ उघडून बघायला शिकला. याचं कारणच त्याच्यामधलं कुतूहल. आणि मग त्याच्या लक्षात यायचं की ते बंद पडल्यामुळे लोकांनी फेकून दिलेले आहेत. आणि त्या रेडिओची एखादी तार दिसटलेली असायची, स्क्रू कुठेतरी गेलेला असायचा, ते सगळं बसवलं की रेडिओ सुरू व्हायचा. या कारणाने मग शेजारचे पाजारचे त्याच्याकडे रेडिओ दुरुस्तीला आणून द्यायचे. आणि ते रेडिओ दुरुस्तीला आणून दिल्यावर हा 8 वर्षाचा होता त्यावेळेस फक्त रिचर्ड फाइनमन, आणि तो ते सगळं दुरुस्त करायचा. म्हणजे त्याच्या वयाच्या मानाने ती एक निसटलेली वायर किंवा स्क्रू लावणं त्याच्यासाठी कठीण नव्हतं. ते केल्यानंतर लोकांना असं वाटायला लागलं की हा मुलगा खूपच हुशार आहे. आणि दुकानात जा रे, रेडिओ टाका रे, चक्रा मारा रे, पैसे द्या रे आणि मनस्ताप पुढा घ्या. तर यापेक्षा हा छोटा मुलगा काम करून देतो, पटकन आनंदाने करून देतो, तर किती छान. आणि असं हे सगळं त्याचं जे वागणं आहे रेडिओ दुरुस्ती, आसपासच्या सगळ्या परिसरात त्याचं नाव पसरलं आणि लोक त्याला मॅड जिनियस या नावानेच ओळखायला लागले. तो अगदी सगळ्यांना कोणालाही नकार न देता हे रेडिओ दुरुस्तीचं काम करायचा, त्याला मजा यायची. तर एके दिवशी काय झालं की एका रेस्टॉरंट मधनं एक फोन आला आणि तो फोन घरात वाजल्यावर या रिचर्ड फाइनमनने अगदी ऐटीत उचलला. आणि मग त्यावेळेस तिकडून आवाज आला की रिचर्ड फाइनमन सर आहेत का. तर हा ऐटीत म्हणाला, हो हो बोलतोय, बोला. मग तो म्हणाला की मी अमुक एका रेस्टॉरंटचा मॅनेजर बोलतोय आणि आमच्या रेस्टॉरंट मधला जो रेडिओ आहे तो बिघडलाय, नादुरुस्त झालाय, आणि त्यामुळे झालंय असं की आमचे ग्राहक जे आहेत त्यांच्या येण्यावर परिणाम झालाय, ते कमी येत आहेत. तर आमचा रेडिओ दुरुस्त करायला तुम्ही हा हा पत्ता आहे आणि ताबडतोब या. त्यावेळेस रिचर्ड फाइनमनच्या लक्षात आलं, बापरे हे खूप मोठं काम दिसतंय आणि तो माणूसही आपल्याला मोठा समजतोय. तर तो म्हणाला, हो मी फक्त 8 वर्षाचा छोटा मुलगा आहे. पण त्या मॅनेजरने काही नीट ऐकलं नसावं. तो म्हणाला, सर तुम्ही लवकर या सर. मग आता करणार काय आपण. तर हो म्हटलंय. मग रिचर्ड फाइनमन घरातनं 1-2 मोठा छोटा असे स्क्रू ड्रायव्हर शोधले आणि त्यावेळेस छान शर्ट बीट पुन्हा खोचून घेतला, इन केलं आणि चड्डीत मागे तो स्क्रू ड्रायव्हर असा खोचला आणि त्या दिलेल्या पत्त्यावर आयटी मध्ये गेला. बरं, हा छोटा मुलगा असल्यामुळे काय होतं, याच्यामध्ये इतर मुलांसारखा खट्याळपणा,
खोडकरपणा अगदी भरलेला होता, ठासून भरलेला होता. त्यामुळे तो काय करायचा, लोकांचं आपल्याकडे लक्ष आहे, लोक आपल्याला जास्त भाव देत आहेत हे त्याला समजायचं. त्यामुळे तोही वेगवेगळ्या क्लुप्त्या करायचा. म्हणजे आता इथेच रेस्टॉरंटमध्ये आल्यावर सगळ्यांनी बघितलं त्याला आणि मग सगळ्यांच्या मनात एकच विचार आला, अरे चा हा एवढा लहान मुलगा, आपलं काही चुकलं की काय. पण आता आलाच आहे तर ठीक आहे. मॅनेजरनी तो रेडिओ त्याच्या समोर ठेवला आणून आणि सांगितलं की बघ काय झालंय ते. मग हा रिचर्ड फाइनमनने IT मध्ये त्या रेडिओकडे बघून स्क्रूड्रायव्हर घेतला आपला आणि उकलला. आणि मग उकलल्यावर ते काय स्क्रू पडले असतील, वायर निघाली असेल, नीट करावं की नाही, म्हणजे लावून टाकावी ना जिथल्या तिथे. तो तसं नाही करायचा. म्हणजे हे भाव खाण्याची लक्षणं जी होती तिचा वापर करायचा. म्हणजे त्यांनी मग ते बघितलं आणि आपले हात दोन्ही असे मागे घेतले आणि 2-3 अशा त्या रूम मध्ये एरझाऱ्या मारल्या आणि मग रेडिओ जवळ गेला. मग लोक कुजबुज करायला लागले आपसात. तिथे जमलेले लोक म्हणायला लागले की हा मुलगा खूप विचारी आणि हुशार दिसतो, असं बघितलं की काम नाही करत, आधी विचार करतो आणि मग काम करतो. हे सगळं रिचर्ड फाइनमनच्या कानावर पडतच असायचं. आणि मग त्यांनी ते बघितलं, कुठले स्क्रू निघाले, कुठली वायर निसटली, ते सगळं त्यांनी नीट लावलं. रेडिओ बंद केला स्क्रू लावून. आता रेडिओ बंद केल्यावर रेडिओचा व्हॉल्यूम मोठा करून बघायला हवं की नाही, तेव्हा पण तो काहीतरी खट्याळपणा करायचा. तर त्यांनी याही वेळेस तसंच केलं. त्यांनी असं श्वास रोखला आणि त्या रेडिओकडे बघितलं. मग लोकांनी पण श्वास रोखला की अरे हा छोटा मुलगा आहे, याला बहुतेक जमलं नसावं, सुरू होतो की नाही रेडिओ. आणि मग श्वास सोडत मग त्यांनी रेडिओचं बटन ते ऑन केलं आणि व्हॉल्यूम मोठा केला. रेडिओ चालायला लागला. तर मग सगळ्यांनी अगदी टाळ्या वगैरे वाजवल्या आणि नंतर पुढे ज्यावेळेस रिचर्ड फाइनमनला नोबेल पुरस्कारानं गौरवलं गेलं, त्यावेळेस म्हणजे याची मुलाखत जी होती रिचर्ड फाइनमनची, ती तर सगळ्या जगानं ऐकलीच. पण त्यावेळेस त्या रेस्टॉरंटचा जो मॅनेजर होता त्याला सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये बोलवण्यात आलं होतं आणि त्या मॅनेजरनी सांगितलेली आठवण खूप मजेशीर होती. तो मॅनेजर म्हणाला की हा रिचर्ड फाइनमन जेव्हा आमच्या रेस्टॉरंटमध्ये आला होता, तो 8 वर्षाचा छोटा मुलगाच होता आणि त्यांनी आपल्या म्हणजे काय चड्डीमध्ये मागे जो स्क्रू ड्रायव्हर खोचला होता, तर तो विधभर बाहेर चड्डीच्या आलेला होता. आणि त्यावेळेस कौतुकानं सगळ्यांच्या नजरा रिचर्ड फाइनमन कडे वळलेल्या होत्या. तर हा रिचर्ड फाइनमन जो आहे त्यांनी आपलं संशोधन, आपलं काम याबरोबरच विज्ञानावर सुद्धा लेखन केलं. त्यानं म्हणजे त्याच्या चित्रांची पुस्तकं सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत. त्याची मुलगी मिशेल हिनं त्याची ती चित्रांची पुस्तकं प्रसिद्ध केली. त्याला इतिहासामध्ये प्रचंड रस होता. गणित आणि विज्ञान हे विषय तर तो अगदी सोपे करून सांगण्यात त्याचा हातखंडा होताच. वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत ठेवणारं शिक्षण हेच खरं शिक्षण, असं तो म्हणायचा. पदव्या, प्रतिष्ठा, मान सन्मान यांना नाकारत भौतिकशास्त्राची कास धरून वाटचाल करणारा हा चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचा एक रसिला असा माणूस होता. रिचर्ड फाइनमनच्या आयुष्यात अनेक संकट आली, अडथळे आले, पण त्यानं त्याचा कधी बाऊ केला नाही. प्रत्येक गोष्ट सकारात्मक दृष्टीनं कशी बघायची आणि आपलं आयुष्य समृद्ध कसं करायचं याकडेच त्याचं सतत लक्ष असायचं. आयुष्याच्या उतरणीच्या काळात त्याच्या पोटामध्ये गाठ झाली याचं निमित्त झालं आणि मग त्याला कॅन्सर झालाय असं निदान झालं. तर याही काळात त्यांनी आपलं शिकणं आणि शिकवणं अजिबात बंद केलं नाही. या काळामध्येच त्यानं शुअरली यू आर जोकिंग मिस्टर फाइनमन हे पुस्तक लिहून काढलं आणि हे पुस्तक 1985 साली प्रसिद्ध झालं. हे पुस्तक लिहिताना एकीकडे हा फाइनमन कॅन्सरच्या वेदना सहन करत होता आणि दुसरीकडे या पुस्तकाचं काम करत होता. हाच मनुष्य आपल्या भूतकाळातले प्रसंग अतिशय मिस्किलपणे रेखाटत होता. या पुस्तकामध्ये काय आहे तर अतिशय गमती जमती आहेत आणि म्हणून तर आपल्या चेहऱ्यावर हसू येऊ शकतं. फाइनमन एकदा प्रिन्स्टनला गेला होता आणि मग तिथे चहा पानाची एक मीटिंग आयोजित केली होती आणि मग फाइनमन असा गबाळ्यासारखा पोहोचला तिथे आणि पोहोचल्यावर त्याला खरं तर ना अशा औपचारिक फॉर्मल ज्या मीटिंग असायच्या तिथे जायलाच आवडायचं नाही. त्याला वाटायचं सगळं खोटं खोटं तिथे वागावं लागतं, हसावं लागतं आणि म्हणून तो कंटाळा करायचा. पण तिथे जाणं त्याला म्हणजे नाईलाजच होता, जाणं भागच होतं. त्यामुळे तो तिथे पोहोचला आणि मग कुठे बसावं असा तो विचार करत असतानाच त्या डीनची बायको तिथल्या जवळ आली आणि तिने त्याला म्हणजे जागा दिली बसायला, आदराने बघितलं. कारण
एवढा मोठा माणूस, एवढा मोठा शास्त्रज्ञ आपल्याकडे आलाय याचा तिला खूप आनंद आणि अभिमान वाटत होता. आणि मग तिनं आदबीने त्याला जवळ येऊन विचारलं की तुम्ही चहामध्ये लिंबू घ्याल का दूध घ्याल, म्हणजे काय मी टाकू? तर त्यावेळेस फाईनमन म्हणाला दोन्ही घाला. तर ती बघतच बसली त्याच्याकडे आणि म्हणाली नक्कीच तुम्ही हे विनोदानं म्हणताय. आणि तिच्या या उद्गारावरूनच त्यानं आपल्या या पुस्तकाचं नाव शुअरली यू आर जोकिंग मिस्टर फाईनमन असं ठेवलं. या पुस्तकामध्ये त्यानं स्त्रियांचं जे काय वर्णन चितारलं होतं तर ते काहींना आवडलं नाही आणि मग त्या पुस्तकाच्या विरोधात आणि त्याच्याही विरोधात अनेक निदर्शनं करण्यात आली. या पुस्तकाचं शीर्षक म्हणजे नाव शुअरली यू आर जोकिंग मिस्टर फाईनमन हे सुद्धा बदलावं असं सुद्धा लोकांनी त्याच्या जवळ हट्ट धरला. पण फाईनमननं स्पष्ट शब्दात नकार दिला आणि असं सगळे गोंधळ होऊन सुद्धा हे पुस्तक प्रचंड प्रचंड म्हणजे प्रचंड लोकप्रिय झालं. त्याचा अनेक भाषेमध्ये अनुवाद झाला, त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आणि बेस्ट सेलर म्हणून ते दिमाखामध्ये आपला क्रमांक वरच्या यादीमध्ये टिकवून अगदी बसलं. सामान्य वाचकांपासून ते संशोधकांपर्यंत सगळेच जण आजही हे पुस्तक अगदी आवडीनं वाचतात. आणखीन एक सांगायचं म्हणजे सध्या सुशांत सिंग राजपूत या अभिनेत्याच्या मृत्यूबद्दल उलट सुलट बातम्या चालू आहेत, चर्चा चालू आहेत आणि माझाही तो अत्यंत आवडता अभिनेता होता, त्यामुळे मी ते बघत असते. त्याच्या घराचं जे एक युट्यूबवर शूट दाखवण्यात आलं त्यावेळेस त्याच्या त्या ऐतिहासिक ज्या गोष्टी होत्या, दुर्मिळ अशा वस्तू होत्या, ती दुर्बीण होती आणि ते बघताना पुस्तकांचं रॅक होतं आणि तो त्यातनं काही पुस्तक अशी काढून हाताळत होता. त्यावेळेस मला हे पुस्तक तिथे दिसलं आणि मग अगदी मला आनंदाने उड्या माराव्या वाटल्या की अरे इच्छा सुशांत सिंग राजपूतनं सुद्धा हे पुस्तक वाचलेलं दिसतंय, त्याच्या संग्रही हे पुस्तक आहे. तर शुअरली यू आर जोकिंग मिस्टर फाईनमन या पुस्तकामध्ये रिचर्ड फाईनमनच्या जन्मापासून ते MIT पर्यंतचा त्याचा प्रवास रेखाटला आहे त्यांनी. आणि लहानपणापासून आपल्याला विज्ञानाची आवड आणि आपण काय काय चित्रविचित्र पराक्रम केले त्या विज्ञानाच्या आवडीमुळे ते सगळे त्यांनी लिहिलेले आहेत. त्याचं म्हणजे घरभरचं ते वस्तू पसरणं वेगवेगळ्या, त्याचं रेडिओ दुरुस्ती आणि त्याची मॅड जिनियस म्हणून पसरलेली कीर्ती आणि त्याच्या दूरच्या मावशीच्या रेस्टॉरंटमध्ये त्यांनी 17 तास काम केलेलं असताना आलेले गमतीदार अनुभव प्रकल्पाच्या विषयी आणि आयुष्यातल्या अनेक अनुभवांविषयी हे पुस्तक बोलत राहतं. या पुस्तकामध्ये स्वतःविषयीच्या मारलेल्या गप्पा पण आहेत त्याच्या. आपण केलेल्या चुका काय आहेत, आपल्या आयुष्यात स्त्रिया कुठल्या आल्या, चांगले वाईट अनुभव काय आले, दुखावले गेलेले लोक काय आहेत, गमती जमती, आयुष्यामधले रीतीभाती, शिष्टाचार, त्यामुळे आपली उडालेली धांदल, संगीतापासून चित्रकलेपर्यंतचे आपले छंद, शालेय शिक्षणाची परिस्थिती काय आहे, रूढ अभ्यासक्रम कसा असतो, सरकारी यंत्रणेतल्या गमती काय असतात, हे सगळं सगळं त्यांनी या पुस्तकाच्या निमित्तानं लिहून काढलं. या पुस्तकामधून रिचर्ड फाईनमनची म्हणजे संशोधक वृत्ती, खिलाडूपणा, चिकाटी, परिश्रम करण्याची तयारी आणि शिक्षणाविषयी आणि विशेषतः अध्यापनाविषयी त्याची मतं, त्याचं साधं असणं, त्या साधेपणामागे त्याच्यावर झालेले संस्कार, असे अनेक प्रसंग या पुस्तकांमधून येत राहतात. आणि आपल्या समोर रिचर्ड फाईनमन हा मनुष्य कसा होता हे अख्खं उलगडत जातं चित्र. रिचर्ड फाईनमनच्या जडणघडणीत त्याचे वडील मेलविल यांचा किती मोठा वाटा होता हे मी सुरुवातीलाच सांगितलं. म्हणजे असे अनेक प्रसंग यामध्ये त्यांनी रेखाटले आहेत. आणि त्याचे वडील त्याला म्हणजे रंगीबेरंगी काचेचे तुकडे असतील किंवा त्याला त्यांनी वेगवेगळे म्युझियम्स दाखवले असतील, ब्रिटानिका महागडं आणि परवडत नसलेलं एन्सायक्लोपीडियाचं पुस्तक असेल, अशा सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या मुलासाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. आणि त्यामुळेच काय झालं की रिचर्ड फाईनमन हा वडिलांसारखाच गोष्टी वेल्हाळ बनला होता. कुठली गोष्ट समजून सांगायची असेल की तो गोष्टीमधनं अगदी सहजपणे ती समोरच्याला समजून सांगायचा. आपली लहान बहीण जोवान हिला सुद्धा त्यांनी आपलं स्वतःचं असिस्टंटच बनवलं होतं आणि ती सुद्धा म्हणजे अतिशय मन लावून त्याच्या बरोबर सगळी कामं ऐकत असे, करत असे. एकदा जोवानचा वाढदिवस होता आणि मग रिचर्ड फाईनमननं तिला खालच्या मजल्यावर उभं केलं
आणि वरच्या मजल्याहून त्यांनी तयार केलेला जो रेडिओ होता त्यातनं निवेदकाचा आवाज काढला अगदी हुबेहूब, आणि मग तिला शुभेच्छा दिल्या. म्हणजे जोवान हिला अमुक अमुक रेडिओकडनं शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहे. आणि मग आपल्या तोंडानं तसंच हुबेहूब संगीत सुद्धा काढलं त्यांनी त्या वाढदिवसानिमित्त. आणि मग रेडिओवरनं आता वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्याला मिळाल्यात हे बघून जोवान खूप खुश होईल असं त्याला वाटलं. आणि मग तो ऐटी मध्ये खाली आला आणि तिला त्यांनी विचारलं की बाप रे जोवान, तुला रेडिओवरनं शुभेच्छा मिळाल्या, एवढा मोठा निवेदक तुला शुभेच्छा देतोय, काय तुझी मजा आहे. त्यावेळेस जोवान काय त्याचीच बहीण होती, त्यामुळे ती म्हणाली की हा, शुभेच्छा चांगल्या दिल्या, पण ते तोंडानं दिलेलं जे संगीत होतं ते मात्र कळत होतं की ते तोंडानं दिलेलं वाजवलेलं आहे म्हणून. तर ते काही चांगलं नव्हतं. आणि मग फाईनमनला कळलं की हिला सगळं हे आपलं जे काय गोष्ट होती ती कळालेली आहे. MIT मध्ये असताना पण अनेक प्रसंग असे घडत. पहिल्या सेमिस्टरला असताना फाईनमनचे प्राध्यापक स्ट्रेटन ही मोठी समीकरणं फळ्यांवर लिहित, आणि सोडवताना काही अडलं की ते खूप अस्वस्थ व्हायचे, आणि मग त्यांना खूप स्वतःचाच राग यायचा की आपल्याला नाही जमत आहे, नाही सोडवता येते. त्यावेळेस ते खडू पुढे करायचे आणि म्हणायचे फाईनमन पुढे, आणि आता याच्या पुढचं सगळं तूच पहा. आणि मग फाईनमन आपल्या डौलदार चालीत आत्मविश्वासानं त्या बोर्ड पर्यंत जायचा आणि खडू घेऊन अगदी चुटकीसरशी ते समीकरण सोडवून दाखवायचा. कमीत कमी वेळात गणितामधलं कुठलंही समीकरण कसं सोडावं यामध्ये तो इतका तरबेज होता की त्याचा हात कोणीच धरू शकत नसे. फाईनमन अतिशय सुंदर शिकवायचा. म्हणजे कांद्याचा पापुद्रा असा कसा अलगद सोलत जावा तसंच आपण त्या विषयाच्या आत गेलं पाहिजे असं तो नेहमी म्हणायचा. कॅल्टेकच्या वास्तव्यात स्टीफन हॉकिंगनं फाईनमनची आवर्जून भेट घेतली होती आणि कृष्णविवर म्हणजे ब्लॅक होलवर त्याच्याशी चर्चाही केली होती. त्यावेळी फाईनमन एखाद्या विषयावर किती खोल आणि किती अभ्यासपूर्ण रीतीनं बोलू शकतो हे स्टीफन हॉकिंगनं अनुभवलं होतं. नोबेल पारितोषिक जेव्हा जाहीर झालं आणि नोबेल पुरस्काराची माहिती देण्यासाठी त्यांचा समितीचा फोन खणखणला फाईनमनच्या घरात, त्यावेळेस फाईनमन म्हणजे त्यांनी फोन उचलला आणि त्यांनी बातमी ऐकल्यावर काय म्हणायचं, तर तो म्हणाला 5-6 तास उशिरा फोन केला असता तर चाललं नसतं का, उगाच माझी झोपमोड झाली, आणि पुन्हा झोपी गेला. गणवेश आणि टापटीप सूट हे त्याला आवडत नसत. फाईनमननं नोबेल पुरस्कार स्वीकारताना मात्र हा सूट अगदी खळखळ न करता, आढेवेढे न घेता घातला होता. आणि अर्थातच गणवेश न आवडण्यामागे त्याची काही कारणं होती. लहानपणी त्याच्या वडिलांनी त्याला पोपचा, धर्मगुरूंचा एक फोटो दाखवला होता, आणि त्या फोटोत इतर सगळी माणसं त्यांच्या पुढे झुकलेली दिसत होती. तर ते म्हणाले होते त्याला, त्याचे वडील, की हा पोप आणि इतर सगळी माणसं सारखी आहेत, त्यांचं खाणं पिणं झोपणं दुःख ही देखील सारखी आहेत, पण फरक हा आहे की पोपने एक वेगळा गणवेश चढवला आहे, आणि मग माणसं गणवेशाला विनाकारण कधी कधी महत्व देतात, आणि त्यापेक्षा त्या माणसाच्या कार्याला जास्त महत्व द्यायला हवं. पुढल्या आयुष्यात वडिलांनी सांगितलेल्या या गोष्टीचा फाईनमनवर खूप मोठा परिणाम झाला, आणि कपड्यांवरून माणसाची पारख कधीही करायची नाही ही गोष्ट तो शिकला. नोबेल पारितोषिक मिळाल्यावर तिथलं त्याचं भाषण पण खूप गाजलं. तिघांना विभागून हे नोबेल पारितोषिक त्यावेळी देण्यात आलं होतं. तर त्यावेळेस तो म्हणाला होता, एकच व्याख्यान 3 वेळा ऐकण्याची शिक्षा मी प्रेक्षकांना किंवा उपस्थितांना देणार नाही. आणि आपल्या संशोधनामागचा प्रवास त्यांनी सहजपणे सगळ्यांना उलगडून सांगितला होता, आणि आपल्या चुका पण त्यांनी त्यावेळेस सांगितल्या होत्या. तो म्हणाला, चुकांमधून आणि अनुभवामधून माणूस कसा शिकतो आणि बदलतो. पुरस्काराच्या अनुभवानं मीही बदललोय असंही तो म्हणाला. तो म्हणाला, आता मी सूट काढतो आणि पूर्वीसारखाच होतो. आणि अशा कोट्या करत त्या भाषणामध्ये त्यांनी सगळ्या उपस्थितांना हसवलं होतं. संशोधनाचं काम हे सांघिक असतं, कोण्या एकाचं नसतं, पण विचार मात्र स्वतंत्र असला पाहिजे असंही तो म्हणायचा. फाईनमनचं हे भाषण ऐकणाऱ्याला हसवत खेळत अगदी काय म्हणतात ते गहन अशा विचारापर्यंत घेऊन जात असे. त्याची ती हातोटीच होती. नोबेल पुरस्कार मिळाला की प्रसार माध्यम आणि लोक त्या संशोधकाचा वेळ कसा इतर गोष्टींमध्ये खर्ची करतात, आणि मग त्या संशोधकालाही नंतर ती प्रसिद्धी, ती स्वतःची प्रतिमा
तो मान मरातब, ती गर्दी, हे सगळं आवडायला लागतं असं त्याला वाटायचं. आणि म्हणूनच या गोष्टी त्यानं पुढच्या आयुष्यात टाळल्या होत्या आणि त्या गोष्टींना तो बळी पडला नाही हे आणखीन विशेष. अनेक निमंत्रण तो सरळ नाकारायचा आणि आपण लोकांना दुखवतोय याची तमा सुद्धा त्यानं बाळगली नाही, कारण त्याला काम करायचं होतं. फाइनमन हा सगळ्यात मोठा भौतिकशास्त्रज्ञ असून त्याचं व्यक्तिमत्व आणि त्याचं चारित्र्य समर्पित आणि पारदर्शी असंच आहे. त्याचं प्रत्येक विषयावर असलेलं प्रेम त्याला त्या विषयामधला शिक्षक बनवतं आणि त्याचं शिकवणं तर त्याहून सुंदर होतं आणि आहे असं म्हणू आपण, कारण त्याच्या आजही लेक्चर सिरीज या युट्यूबवर उपलब्ध आहेत आणि आपण त्या बघू शकतो. त्यावेळेस त्याचं शिकवणंच नव्हे तर त्याचं व्यक्तिमत्व कसं होतं ते सुद्धा आपल्याला ते फिल्म्स बघून लक्षात येतं. हॅन्स बेथे या शास्त्रज्ञानं फाइनमन हवा असेल तर माझ्याकडचे एकाऐवजी 2 अतिशय बुद्धिमान शास्त्रज्ञ सुद्धा म्हणजे त्यांच्या बदल्यात मी फाइनमनला घ्यायला तयार आहे असं त्यांनी म्हणून ठेवलं होतं. फाइनमनला नोबेल पारितोषिक मिळाल्यावर टीना लेविंग्टन नावाच्या एका बाईला एक खास ज्यू धर्मीयांसाठी एक पुस्तक काढायचं होतं, मोठा ग्रंथ काढायचा होता आणि त्यामध्ये तिला फाइनमनचा आणि त्याच्या लेखाचा समावेश करायचा होता. तर तिने परवानगी घेण्यासाठी फाइनमनला पत्र लिहिलं. त्यावेळेस काय करावं तर फाइनमननं तिला स्पष्ट शब्दात नकार कळवला आणि त्यांनी सांगितलं की मी विज्ञानावर प्रचंड प्रेम करणारा असा माणूस असून विज्ञान कुठलाच धर्म मानत नाही. आणि मग त्याने लिहिलं की एखादा माणूस केवळ धर्मानं ज्यू आहे आणि म्हणून तो गुणवान आहे हे म्हणणं अयोग्य आहे. हे सुद्धा त्यांनी सविस्तर त्या पत्रामध्ये लिहिलं आणि ही गोष्ट वंशवादाला खतपाणी घालणारी असून त्यानं त्यात हिटलरचं उदाहरण दिलं आणि आपण फक्त मानवता हाच धर्म मानायला हवा असंही त्यानं लिहिलं. हे पत्र अतिशय सुंदर, अतिशय वाचनीय असं आहे. फाइनमननं दिलेलं धर्म आणि विज्ञान या विषयावर आणि देवाच्या संकल्पनेवर केलेलं भाष्य अतिशय विचार करायला लावणारं असं आहे आणि खरं तर डोळे उघडवणारं आहे. विज्ञान म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर प्रत्येकानं अगदी आवर्जून फाइनमनचं 1966 साली शिक्षकांच्या राष्ट्रीय परिषदेत विज्ञानावर दिलेलं अभ्यासपूर्ण असं व्याख्यान वाचलंच पाहिजे. 1981 मध्ये बीबीसीनं प्रदर्शित केलेल्या होरायझन या कार्यक्रमात फाइनमनची मुलाखत प्रचंड गाजली. कला, विज्ञान, संशोधन अशा अनेक विषयांवर तो बोलला आणि या मुलाखतीत त्यानं मुलांना कसं शिकवलं पाहिजे याचं सुद्धा विवेचन केलं. तो म्हणाला एका वर्गात समजा 40 विद्यार्थी आहेत आणि ते शिक्षक भौतिकशास्त्र हा विषय शिकवत असतील तर ते 40 विद्यार्थ्यांपैकी एकाला विज्ञानात रस असतो, दुसऱ्याला इतिहासाची जास्त आवड असते, तिसऱ्याला गणितातला भाग जास्त आवडतो आणि चौथ्या मुलाला फक्त विज्ञानातल्या संकल्पना आकर्षित करतात. म्हणजेच एक शिक्षक हा या 40 मुलांना पुरा पडू शकत नाही असं तो म्हणाला. आणि मग म्हणाला की आपल्याला न आवडणारा भाग सुरू झाला की मुलं सरळ त्या शिक्षकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. प्रत्येक मुलाची आकलन शक्ती ही सुद्धा वेगवेगळी असते. चटकन आत्मसात करणाऱ्या मुलाला शिक्षकानं रेंगाळत शिकवलेलं आवडत नाही आणि काही मुलांना मात्र हळूहळू शिकवलेलं कायमस्वरूपी असं लक्षात राहतं. त्यामुळे शिक्षक म्हणून वेगवेगळ्या रीतीनं मी शिकवायचो आणि ती पद्धत मी माझ्या अंगी रुजवली होती असं फाइनमन त्या याच्यात म्हणतो. आणि तो म्हणतो माझ्या मुलाला मी झोपवताना गोष्टींमध्ये विज्ञान गुंफत त्या गोष्टी सांगितल्या, विज्ञानाच्या साध्या संकल्पना त्यात घालून मी गोष्टी तयार केल्या आणि त्याच माझ्या मुलाला मी ऐकवल्या. तर याच मुलाखतीत त्यानं आपण मुक्कामाला पोहोचायच्या ध्यासापेक्षा रस्त्यामध्ये चालण्याचा आनंद घेतला पाहिजे हेही सांगितलं. अनेकदा रस्ता चुकेल पण त्या चुकलेल्या रस्त्यावरनही काहीतरी नवीन आपल्याला गवसत जातं. एडिसननं दिव्याचा शोध लावताना 3000 वेळा प्रयोग केले तेव्हा त्याला तो शोध लागला. त्याने असंही म्हटलं की 2999 प्रकारानं दिवा लागत नाही हे मला कळलं. त्यामुळे चालत राहा आणि आनंद घ्या. एडिसनचं हे वाक्य सुद्धा फाइनमननी त्यावेळेस कोट केलं होतं. फाइनमन मी मगाशी म्हटलं तसं तो जन्मानं जीव असला तरी तो मानवता हाच धर्म मानत होता आणि विज्ञानावर तर त्याचं प्रचंड प्रेम होतच. त्याचं आयुष्य स्थिरपणे गेलंच नाही
तो अनेकदा भरकटला, पण त्या भरकटलेपणातल्या ज्या काही चुका झाल्या त्या सुद्धा त्यानं जाहीरपणे सगळ्यांसमोर मान्य करायला तो कधी कचरला नाही. त्याच्यामध्ये एक खोडकर मूल होतं आणि ते खोडकर मूल घेऊनच तो आयुष्यभर जगला. विज्ञानावरचं प्रेम, संशोधन, नवं काहीतरी शिकायची उर्मी आणि आनंदी राहण्याची वृत्ती त्याच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकून होती. मला या म्हणजे या पुस्तकाबद्दल बोलताना एक गोष्ट फाइनमन बद्दल ही सांगायची की त्याची लहानपणची जी मैत्रीण होती आर्लिन, तर ते दोघं जण लहानपणापासून एकत्र खेळले होते, वाढले होते आणि त्या दोघांचं पुढे मोठे झाले आणि एकमेकांवरचं प्रेम सुद्धा वाढतच गेलं होतं. आर्लिन ही सुद्धा खूप बुद्धिमान आणि काय म्हणतात देखणी अशी तरुणी होती आणि त्या दोघांच्याही घरामध्ये हे माहित होतं की हे दोघच जण एकमेकांवर अतोनात अशी प्रेम करणारी आहेत आणि लग्न जरी केलं तर ही दोघं एकमेकांशीच करणार आणि त्यांना ते मान्य होतं दोन्ही घरामध्ये. आणि काय झालं की हळूहळू आर्लिन ही आजारी पडायला लागली आणि त्याच वेळेमध्ये अमेरिकेमध्ये हिटलरला म्हणजे त्याच्या शक्तीविरुद्ध त्याला आता तोंड द्यायचं असेल तर आपल्याला सुद्धा अणुबॉम्ब बनवला पाहिजे हे अमेरिकेच्या लक्षात आलं आणि अतिशय गुप्ततेमध्ये मॅनहॅटन प्रोजेक्ट हा सुरू झाला आणि त्यावेळेस अतिशय बुद्धिमान असे शास्त्रज्ञ त्यावर काम करायला लागले होते. सर्वसामान्य माणसांना कोणालाही याची कल्पना नव्हती. या प्रकल्पाचा प्रमुख हा ओपेनहायमर हा शास्त्रज्ञ होता आणि ओपेनहायमरला रिचर्ड फाइनमन हा गणितामध्ये आणि इतर कुठल्याही गोष्टीत किती हुशार आहे हे ठाऊक होतं. त्यामुळे त्यानं रिचर्ड फाइनमन आपल्याला हवाच असा प्रस्ताव ठेवून रिचर्ड फाइनमनला बोलवलं. त्यावेळेस रिचर्ड फाइनमन सुद्धा आपल्या बुद्धीचा आणि आपल्या गोष्टींचा काही उपयोग होणार आहे या कारणानं तिथे गेला. पण त्यावेळेस ओपेनहायमर मधला सुद्धा म्हणजे माणूस इतका जागा होता की त्याला कळत होतं की आर्लिन त्याची मैत्रीण जी आहे रिचर्ड फाइनमनची ती सध्या आजारी आहे, तर तिला भेटण्यासाठी म्हणून त्यांनी त्याला आठवड्यातनं एकदा अशी परवानगी सुद्धा दिली होती. तर ही आर्लिन जी होती तिच्या गळ्यावर एक गाठ आली होती आणि ताप यायचा. तिची तपासणी जेव्हा झाली तेव्हा असं लक्षात आलं की तिला टीबी झालेला आहे आणि टीबी याच्यावर त्यावेळेस संशोधन सुरू होतं, पण नेमकं औषध किंवा नेमकं काहीही अजून सिद्ध झालं नव्हतं संशोधन. तर त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की काही दिवसांची सोबती आहे आणि हिला तुम्ही सत्य काय ते सांगून तिचं आयुष्य आणखीन कमी करू नका. ती जेवढे दिवस आहे तेवढे दिवस तिला आनंदात ठेवा. आणि ही गोष्ट सांगितल्यावर रिचर्ड फाइनमनच्या काय म्हणतो आपण त्याला अतिशय दुःख झालं आणि त्यांनी त्यावेळेस त्याच्या भावना सगळ्या म्हणजे व्यक्त करण्यासाठी एका कागदाचा आणि पेनचा सहारा घेतला आणि त्यावर आपल्या मनातल्या भावना सगळ्या उतरवून काढल्या. त्याच वेळेस त्याचे आई वडील आणि तिचे आई वडील फाइनमनला म्हणाले, हे बघ तू तिचा सगळ्यात जवळचा मित्र आहे, पण तू सुद्धा तिला यातलं काहीही सांगू नकोस. आणि त्याने होकार दिला, पण त्याच्या मनात ते सगळं डाचत होतं कारण त्याने आर्लिन पासून कधीच काही लपवलेलं नव्हतं. आणि झालं असं की आर्लिनची तब्येत दिवसेंदिवस ढासळत चालली होती आणि तिला लक्षात येत होतं ती कोणालाही काही विचारायची तर तिला खरं उत्तर मिळत नव्हतं आणि प्रकृतीत काही सुधारणाही होत नव्हती. त्यावेळेस एके दिवशी तिने रिचर्ड फाइनमनला जवळ बोलवून सांगितलं की मला काय झालंय हे तूच आता मला सांगू शकतोस आणि तू मला सांग. त्यावेळेस रिचर्ड फाइनमननं आपल्या खिशामधली चिठ्ठी ते पत्र तिच्या हातात दिलं आणि तिला सांगितलं की हे वाच. तिने ते पत्र हातात घेतलं आणि त्याने लिहिलं होतं, प्रिय आर्लिन, मी तुझ्याशी कधीच खोटं बोलू शकणार नाहीये आणि म्हणूनच मी हिंमत करून लिहितोय की तुला टीबी झालेला आहे आणि तो बरा होऊ शकणार नाहीये. आणि तरीही मला तुला सांगायचंय की आपण जी स्वप्न बघितली, आपण जे काही आयुष्याबद्दलचा विचार केला, तर ही स्वप्न आपल्याला पूर्ण करायची आहेत. तू जोपर्यंत जिवंत आहेस किंवा मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपण एकमेकांना साथ द्यायची आहे. आणि हे पत्र वाचल्यानंतर केवळ तुला टीबी झालाय म्हणून तू मला नकार देणार नाहीयेस या अटीवरच मी तुला हे, या विश्वासावर मी तुला हे पत्र वाचायला देतोय. आणि त्याच्या खाली रिचर्ड फाइनमनची स्वाक्षरी होती. आर्लिनचे डोळे भरून आले. तिनं भरल्या डोळ्यांनी मान वर करून बघितलं. त्यावेळेस रिचर्ड फाइनमन तेवढेच अश्रू आपल्या डोळ्यात घेऊन हात पसरून तिच्याकडे बघत उभा होता. आर्लिन त्याला नकार देऊच शकली नाही. दोघांच्याही आई वडिलांचा विरोध होता.
तो ज्या कारणासाठी होता, दोघांच्या भल्यासाठीच होता, पण तरीही तो विरोध पत्करून रिचर्ड फाइनमननं आर्लिनशी लग्न केलं. आर्लिनशी लग्न केलं तर त्यांनी म्हणजे ते लग्न इतकं जगावेगळं होतं की आर्लिनला हॉस्पिटलमधून बाहेर काढण्यात आलं. नोंदणी पद्धतीने स्वाक्षऱ्या करत ते लग्न झालं आणि पुन्हा तिला तिच्या बेडवर, तिच्या वॉर्डमध्ये, तिच्या रूममध्ये ठेवण्यात आलं. आठवड्यातनं एकदा रिचर्ड फाइनमन तिची ख्याली खुशाली विचारायला यायचा, पण तोपर्यंत त्यांचा पत्रव्यवहार चालायचा. मॅनहॅटन प्रकल्प चालू असताना या प्रकल्पामध्ये अत्यंत गोपनीयता बाळगली होती. कुठलीही चिठ्ठी असेल, माणूस असेल, वस्तू असेल, ही खूप पारखून तपासून अनेक यंत्रणांमधनं पार पाडत ती पोहोचली जायची. त्यामुळे ही पत्र जी होती रिचर्ड फाइनमनची, तर आर्लिन आणि रिचर्ड फाइनमन ही दोघं जण काय करायची, कोड भाषेमध्ये पत्र लिहायची एकमेकांना. आणि मग ही ती गुप्तहेर यंत्रणा होती, समिती होती, ती ही पत्र वाचायची रिचर्ड फाइनमनचे बाहेर जाताना, किंवा आर्लिनची आलेली पत्र फोडून. आणि मग त्यांना ती कोड भाषा काही करता काही कळायचीच नाही. त्यावेळेस मग ते शेवटी कंटाळून आपली हार झाली असं समजून रिचर्ड फाइनमनकडे यायचे आणि म्हणायचे, बाबा रे, हे वाच आणि सांग आम्हाला काय लिहिलंय ते. त्यावेळेस तो ते सांगायचा त्यांना, पण ते इतके खोडकर होते ना दोघे की दुसऱ्या वेळेस ते वेगळी कोड भाषा निर्माण करायचे आणि त्यामध्ये एकमेकांना पत्र लिहायचे. या पत्रामध्ये आपल्या बेडरूमचा कलर कुठला असेल, आपल्याला मुलगा झाला तर त्याचं नाव काय ठेवायचं, मुलगी झाली तर तिचं नाव काय ठेवायचं, यापासून त्यांची अनेक स्वप्न त्यांनी पत्रामधून रंगवली होती. त्यांना माहित होतं की हे काहीही घडणार नाहीये, पण तरी सुद्धा स्वप्न बघणं त्यांनी सोडलं नव्हतं. एके दिवशी आर्लिनची प्रकृती खूप ढासळलीये आणि तुम्ही ताबडतोब या, असा हॉस्पिटलमधनं फोन आला आणि रिचर्ड फाइनमन आपली सगळी कामं टाकून धावला. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आर्लिन जवळ पोहोचला. त्यांना आर्लिनला धीर देण्यासाठी तिचा हात घट्ट धरून ठेवला आणि आर्लिन सुद्धा आपला हाताची पकड मजबूत करून त्याच्याकडे बघत होती आणि त्याच्याकडे बघतच तिने जीव सोडला. रिचर्ड फाइनमननं अतिशय जड अंतःकरणानं तिचे सगळे जे काय अंतिम विधी होते ते सगळे पार पाडले आणि तो परत कामावर जाण्यासाठी निघाला, कारण काम त्याची वाट बघतच होतं. तो निघाला आणि निघत असतानाच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला त्याला एक कपड्यांचं शोरूम दिसलं आणि त्या शोकेस मधल्या स्टॅच्यूला, मुलीचा स्टॅच्यू होता आणि तिला अतिशय सुंदर पायघोळ असा गुलाबी रंगाचा एक फ्रॉक, एक गाऊन असा तो घातलेला होता. आणि तो बघून त्याच्या मनात पटकन विचार आला की माझ्या आर्लिनला हा काय सुंदर दिसेल. आणि तो धावत त्या दुकानामध्ये गेला, काउंटर जवळ गेला आणि हा मला म्हणजे त्या स्टॅच्यूचा तो फ्रॉक काढून द्या असं तो म्हणणार. तेवढ्यातच त्याच्या मेंदूने धोक्याची घंटा वाजवली आणि त्याला सांगितलं, अरे तू काय करतोयस, तुझी आर्लिन जिवंत कुठे आहे, ती गेली रे, ती विसरलास का तू, अरे तिचे सगळे विधी पार करून तू आता परततोयस. आणि ते वास्तव, ते सत्य लक्षात येताच तो मटकन खाली बसला आणि ढसढसा रडायला लागला. त्याच्यातला जो हा हळवा प्रियकर आहे तो मलाच काय, मला वाटतं कुठल्याही संवेदनशील माणसाला विसरता येणार नाही, असा हा रिचर्ड फाइनमन. म्हणजे 15 फेब्रुवारी 1988 मध्ये वयाच्या 69व्या वर्षी रिचर्ड फाइनमनचं म्हणजे हे जग सोडून तो कायमचा निघून गेला. 4 ऑक्टोबर 1996 या दिवशी फाइनमनच्या आयुष्यावर इन्फिनिटी हा चित्रपट निघाला. हा अमेरिकन चित्रपट आहे. मॅथ्यू ब्रॉडरिक यानं या चित्रपटामध्ये फाइनमनची भूमिका अतिशय अप्रतिम अशी निभावली आहे. फाइनमननं लिहिलेलं शुअर यू आर जोकिंग मिस्टर फाइनमन आणि व्हॉट डू यू केअर व्हॉट अदर पीपल थिंक या 2 पुस्तकावर या चित्रपटाचं कथानक बेतलेलं आहे. खरं तर हे पुस्तक म्हणजे फाइनमनच्या व्यक्तिमत्वाचा पारदर्शी आरसा असं म्हटलं तरी हरकत नाहीये. शुअर यू आर जोकिंग मिस्टर फाइनमन हे पुस्तक वाचताना वाचक इतका रंगून जातो की मला स्वतःला तरी ती भाषा इंग्रजी आहे का मराठी आहे हे सुद्धा लक्षात आलं नव्हतं. आयुष्याचा प्रत्येक टप्प्यावरचा प्रवास माणसाला किती समृद्ध करणारा असू शकतो हे सजगपणे बघता यायला हवं, असं सांगत सांगत हे पुस्तक आपल्याला म्हणजे आपल्या मनामध्ये अनेक गोष्टी रुजवतं. हेही खरंच हे पुस्तक रिचर्ड फाइनमननं इंग्रजीमधून लिहिलेलं असलं
तरी मधुश्री पब्लिकेशन यांनी शरद अष्टेकर हे त्याचे प्रकाशक आहेत. त्यांनी हे पुस्तक मराठीमधून अनुवाद केलेला आहे आणि हा अनुवाद माधुरी शानबाग या विख्यात लेखिकेनं केला आहे. तर पुस्तक इंग्रजी किंवा मराठी कुठलंही तुम्ही वाचा असं मी सांगेन. आणि रिचर्डमनचं कर्तृत्व, त्याचं मनस्वीपण, त्याच्यामधलं कुतूहल, त्याचं संवेदनशील असणं, त्याच्यातला संशोधक, त्याच्यातला चित्रकार, त्याच्यातला संगीतकार आणि त्याच्यातला शिक्षक, त्याच्यातला प्रियकर जेव्हा हे जग सोडून गेला तेव्हा अख्ख्या जगाचे डोळे तो पाणावून गेला, हेही तेवढंच खरं. तर त्यामुळे हे पुस्तक अगदी जरूर वाचा असं मी सांगेन. लवकरच भेटू कुठल्या नवीन पुस्तकासह. धन्यवाद.